आता पक्षी अंगणात येतात, आपलं जळण काही वाळू घातलेलं राहते, त्याला दाणे टाक असले ते टिपितात आणि ती उठून जातात. ते का म्हणतात काहीतच बसून राहायचंय. कैसे असावे संसारी, कैसे त्या पक्ष्यासारखे. पक्षी खातात, दाणे टिपितात आणि उठून जातात. आपल्याला एक दिवस तशी पक्ष्यासारखी भरारी मारायची, एक ना एक दिवस भरारी मारायची. म्हणूनच आपल्याला जोपर्यंत हा देह सावयव आहे तोपर्यंत आपल्याला देवाचीच प्राप्ती करून घेण्यासाठी देवाचं नामस्मरण करा. तुम्हाला जसं जसं काय काय येईल, हे ज्ञान नसलं तर आपल्याला देवाचं नाव तर येईल ना, रामकृष्ण हरी तर येईल ना. दुसरं काही नाही आलं तर तितक्या नावानं काय झालं नाही, नामासाठी काय काय नाही झालं. किती पाप्यातला पापी असला, आपण तर तेवढं पाप केलेलं नाही. आज्या मेळ्या इतकं पाप केलेलं नाही, वाल्या पळ्या इतकं पाप केलेलं नाही. त्याचे किती पाप होते, किती आनंद पाप होते, तरी पण ते तरले गेले. मग आपली पाप इतका तेवढी, आपली पाप तर नाही तेवढी. मग आपण काम करायचं नाही, आपण का कमी समजायचं का, आपल्या स्वतःला कमी समजायचं नाही. आपण जास्ती म्हणायचं, आपण मोठी आहेत लोक. आपल्याला संताच्या पाठीमागे जन्म घेणं हेच मोठं भाग्याचं परम भाग्य म्हणावं. आपलं संताच्या पाठीमागे आपल्याला जन्म भेटला. आधी आला असतं तर आपल्याला काय कळालं असतं, संत महात्मेच नव्हते जगामध्ये. आपल्याला काय तीच संपत्ती मोठी आपली. ही नरदेह जे आपल्याला नरदेहाला देवानं आणले, सद्गुरून नरदेहाला सद्गुरून आपल्याला तेच सांगत जावं, वारंवार सांग जावं. तुम्ही देहाला आलात ना बापा, देहाला आलात, तुम्हाला देह आधी सद्गुरू दिलाय, देवानं भगवंतानं देह दिलाय, म्हणून सनी तुम्हाला भजन करता याले. गुरु शिवाय ज्ञान नाही ना, गुरु देते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शनी समाधान. मग गुरु शिवाय आपल्याला कळायला का मार्ग, काहीच कळाला नाही. म्हणून सनी आपला देवा आपला तो एक देव करून घ्यावा.